दोन हेगडेक ब्रिटिशांनी बंधन केल्यानंतर द्यावाक वापस हांगा विठ्ठल हाडले 1804 इंतू केशवाश्व स्वामीजींनी तांगल एक रायस्पत्रांतू एक उल्लेख केलेलो. श्री गुरुभ्यो नमः, श्री भवानी शंकराय नमः, श्री मात्रे नमः, सपरिवार श्री अनंतेश्वराय नमः. अनंत संसार समुद्र मध्ये मग्नम समव्यधर वासुदेव अनंत सूत्रे विनियोजयस्व अनंत रूपाय नमो नमस्ते. 1804 इंतू केशवाश्व स्वामीजींनी तांगल एक रायस्पत्रांतू एक उल्लेख केलेलो इतिहासांत दिसून येता की आमका हा विषय पुरा कळला आणि आम्ही विठ्ठल येता ती आणि ताजी पुनर्प्रतिष्ठा करूया म्हणून सांगून केशवाश्व स्वामीजींगल खंयची आज्ञा झाली त्या प्रकार जाऊन 1804 इसवींतू ही प्रतिष्ठा वापस विठ्ठल हांगा देवस्थानांतू अनंतेश्वराला प्रतिष्ठा झाली. अर्थात ही दोन्ही प्रतिष्ठा म्हणेत. त्यानंतर 1822 हांग थोडे अशुद्धत्व झाले ताजे कारणाने केशवाश्व स्वाम्यांगल्या उपस्थितींतूची वापस 1831 इसवींतू अनंतेश्वरागल प्रतिष्ठा पुनर्प्रतिष्ठा ब्रह्मकलश महोत्सव झालो म्हणून सांगून इतिहास सांगता. ह्या प्रकार ही तिन्ही प्रतिष्ठा म्हणून घेता. त्यानंतर मागे 1822 वामनाश्व स्वाम्यांगल्या उपस्थितींतू ही प्रतिष्ठा झाली म्हणून इतिहास सांगता. 1831 श्री वामनाश्व स्वामीजींगल्या उपस्थितींतू तांगल्या दिव्य अमृत हस्ताने हे अनंतेश्वराली पुनर्प्रतिष्ठा झाली अशी दिसून येत असं. त्यानंतर कृष्णाश्रम स्वामीजींगले शुभागमन झाले. कृष्णाश्रम स्वामीजींक ह्या आमगल अनंतेश्वर देवस्थानाविषयांतू मस्त नमण्यात तांका आसक्ती आशिल्ली. तांणी स्वतः हांगा राबून हांगा देवस्थानाची मस्त नमण्यात सुधारणा केली म्हणून इतिहासात दिसून येता. त्यानंतर श्रीमद पांडुरंगाश्रम स्वामीजींगले शुभागमन झाले. त्यावेळारी साधारण 1900 इसवीन जाता हांगा खंचकी कारणाने अशुद्धत्व झाले मळेले दिसून आयले. त्यावेळारी पांडुरंगाश्रम स्वाम्यांनी शिष्य वर्गाक अर्पण केली की 1912 हांगा अर्थात माघ मासांतू द्वादशी जाता त्या दिसू आम्ही हांग येता ती तिथे भितर तुम्ही थंय कसले धार्मिक विधिविधान करचे शुद्धीकरण करचे की करा ती आणि ब्रह्मकलश महोत्सव प्रतिष्ठा ब्रह्मकलश महोत्सव करका म्हणून स्वाम्यांगल आज्ञा झाली. त्या प्रकार जाऊन 1912 श्रीमद पांडुरंगाश्रम स्वामीजींगल्या उपस्थितींतू तांगले दिव्य हस्ताने पुनर्प्रतिष्ठा ब्रह्मकलश महोत्सव झालो अशी इतिहासांत दिसून येतं. त्यानंतर आनंद आश्रम स्वामीजी साधारण 1915 च्या नंतर आनंद आश्रम स्वामीजींगल शुभागमन झाले.